त्यामुळे मराठी नाटकात काम करताना अतिशय मज्जा येते। मी तर रोजच प्रयोग करतो, त्यामुळे मला रोज चुका करायची संधी आहे आणि पुढच्या प्रयोगात त्या चुका सुधारण्याची संधी आहे। पण अन्य कलाकारांना, उभरत्या कलाकारांना सपोर्ट करणं हे परिषदेचं अतिशय महत्त्वाचं काम आहे। आणि नागपूरची शाखा आणि आपल्या ज्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सर्व शाखा अतिशय जोरात काम करतात। नागपूर शाखेचं वैशिष्ट्य असं आहे की इथे सगळेजण मिळून काम करतात। म्हणजे 150 कलावंत झाडेपट्टीचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये 15 कंपन्या आहेत, 15 विविध कंपन्यांचे 150 कलाकार सादर करणार आहेत। त्यामुळे तोही एक इंटरेस्टिंग भाग आहे। आणि याच पद्धतीने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यरत राहणार आहे। आज जरी ही महाराष्ट्रापुरती सीमित असली, आमचं नाव अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आहे, पण आज जरी महाराष्ट्रापुरती सीमित असली तर पुढच्या 1 ते 2 वर्षात ती अजून पुढे जाईल, महाराष्ट्राच्या बाहेर जाईल याची मला खात्री आहे। त्या दृष्टीने आम्ही सर्व कार्यकारिणी सदस्य विचार करत आहोत की कोणाला कसं ॲप्रोच करायचं आहे। अनेक ठिकाणी मराठी मंडळी आहेत जिथे मी प्रयोग करतो। इंदोर आहे, दिल्ली आहे, बँगलोर आहे, हैदराबाद आहे। या सगळ्या ठिकाणी मराठी कलावंत आहेत, मराठी रसिक आहेत। आपण त्यांच्यापर्यंत कसं पोचायचं हा एक वेगळा विषय आहे। पण आत्ता हे जे नाट्यसंमेलन आहे जे 24 पासून सुरू होतं आहे, तर मला तुम्हाला सर्व पत्रकारांना नम्र विनंती आहे की ह्या परिषदेचा हा जो उपक्रम आहे, संमेलन आहे, विभागीय संमेलन आहे, हे विभागीय संमेलनात जास्तीत जास्त लोक यायला पाहिजेत, रसिक प्रेक्षक यायला पाहिजेत।